नमस्कार मित्रांनो, मी आपला जाधव पाचुराम, जाधव मॅथ आणि जीके यामध्ये आपलं स्वागत करतो. आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. आपलं चॅप्टर चालू होता लिनियर इक्वेशन आणि टू व्हेरिएबल. यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 घेणार आहोत आणि यामध्ये आपण बघतो की आपल्याला क्रॅमर्स रूलचा वापर होतो, म्हणजे डिटर्मिनंट मेथडचा. डिटर्मिनंट म्हणजे काय? डिटर्मिनंट म्हणजे ज्यावेळेस आपण एक इक्वेशन लिहितो, तर इक्वेशन लिहिताना एक्स वाय आणि समोर एक संख्या असते, पुन्हा दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स वाय आणि समोरची एक संख्या असते. यांचा जो कोएफिशियंट आहे, एक्सचा कोएफिशियंटला ए म्हणतात, वायच्या कोएफिशियंटला बी म्हणतात आणि उरलेला सी म्हणतात. मग या एबीसी चा वापर करून एक फॉर्म्युला तयार होतो, त्याला क्रॅमर्स रूल असे म्हणतात आणि त्यालाच डिटर्मिनंट मेथड असे म्हणतात. मग थोडक्यात डिटर्मिनंट कसं सोडवायचे? ज्यावेळेस दिलेलं असेल, असं दिलेलं असतं डी आणि ब्रॅकेट मध्ये म्हणजे बार मध्ये असं दिलेलं असेल, त्यावेळेस आपण सोडवताना काय करतो? आपण सरळ सरळ तिरकस गुणाकाराची वजाबाकी करतो आणि तिरकस गुणाकार कुठून करतो? इकडून करतो, असं करतो. म्हणजे कसं करणार? 3 गुणिले 5 वजा 4 गुणिले 5 ही झाली तिरकस गुणाकाराची वजाबाकी. मग किती झाले? 5 त्रिक 15 वजा 4 पंचे 20. 15 तून 20 गेले. मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची. 1 + 1 मायनस काय होईल? वजाबाकी होईल. आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या काढली, खाली काय उरलं? 5. 5 कशाचे उरले? मायनसचे. अशा पद्धतीने डिटर्मिनंट सोडवले जातो. याला डी 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 आपला काय आला? डी आपला 5 आला. अशा पद्धतीने डी डी आणि अशाच पद्धतीने डी डीएक्स डीवाय असे 3 वेगवेगळे पद असतात. आणि dx अपॉन डी या हे काढल्यावर x ची किंमत निघते, dy अपॉन डी हे काढल्यावर y ची किंमत निघते. आपण हे पुढे बघणारच आहोत. तर चला तर फक्त आपण डिटर्मिनंट डी कसे सोडवायचे हे बघून घेऊ. आपल्या पहिलाच प्रश्न होता, हा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. बाकीचे 3 प्रश्न सोडवून घेऊ फास्ट मध्ये आणि डायरेक्ट क्रॅमर रूलवर जाऊ. आणि क्रॅमर रूल तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार मी, कसं सोडवायचं, काय सोडवायचं हे सगळं पुसतो, कारण आपल्याला क्वेश्चनला जागा कमी पडते. चला तर मग दुसरा प्रश्न घेऊ. दुसरा प्रश्न असा होता आपला, दुसरा प्रश्न असा होता -1 2 7 आणि 4 डी. काय करायचं? सरळ सरळ तिरकस गुणाकाराची वजाबाकी. -1 गुणिले 4 मायनस 2 गुणिले 7. 4 1 4, चिन्ह मायनस परत असेल तर 7 दुने 14. बरोबर? मायनस मायनस काय होईल? बेरीज होईल आणि चिन्ह मायनसचं राहील. मग किती झाले? 18 आणि चिन्ह मायनसचं. हा दुसरा प्रश्न आहे. इथंच लगेच आपण तिसरा प्रश्न घेऊ. तिसरा प्रश्न असा आहे, प्रश्नच लिहून घेऊ. काय करायचं? तिरकस गुणाकाराची बेरीज आणि तिरकस गुणाकाराची वजाबाकी. बेरीज नाही, तिरकस गुणाकाराची वजाबाकी करायची. तिरकस गुणाकाराची वजाबाकी केली. 5 गुणिले 0 वजा -7 गुणिले 3. 5 0 0 वजा 7 त्रिक 21 वजा वजा अधिक अधिक 21. उत्तर काय आलं आपलं? डी बरोबर काय आलं? 21. हे 2 प्रश्न लिहून घ्या. याला लगेच पुसू आणि पुढे शेवटचा एक प्रश्न आणि डायरेक्ट समीकरण कसं सोडवायचं, इक्वेशन कशी सोडवायची त्यावर आपण जाऊ. तिसरा प्रश्न असा आहे, सेवन अपॉन 3 3/2 5/3 1/2. अवघड आहे, सोडू ना. काहीच अवघड नाही, सोपं आहे. तितकंच गुणाकार केला
एकास 2 वजा 3 2 बरोबर. ज्यावेळेस तिरकस गुणाकार केला, तिरकस गुणाकार कसा करतो आपण? ज्यावेळेस अंश आणि छेदाचा करतो, खाल्ल्या खाल्ल्याचा गुणाकार करतो आणि वरच्या वरच्याचा गुणाकार करतो. हे 7 जशीच तशी, 5 याच्या खाली जशीच तशी बरोबर. मायनसचं चिन्ह. 5 त्रिक 15, 3 दुने 6, इथंही 6, 6 6 सारखे आहे. मध्ये चिन्ह वजाबाकीचं आहे. 1 + 1 - आपण वजाबाकी करतो, चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. 6 6 जशी तशी लिहून घेतले. 15 तून 7 गेले, खाली किती उरले? 8 उरले. चिन्ह मोठ्या संख्येचं. डी बरोबर काय आला? डी बरोबर आला -8/6 बरोबर. आणि याला परत आपण 2 न भाग देऊ शकतो. जर 2 न भाग दिला तर काय येईल? 4 3 बेत्रिक 6 बेचोक 8 बरोबर. मग डी बरोबर काय आला? डी बरोबर आला -4 बरोबर. आपले तिन्ही प्रश्न झालेले आहेत. आपण डायरेक्ट आता समीकरणाकडे वळू आणि डिटर्मिनंट मेथडने कसे सोडवायचं हे बघू. चला तर पहिला प्रश्न आहे की इथं आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन इन डिटर्मिनंट मेथड म्हणजे क्रॅमर्स रूल. पहिला प्रश्न असा आहे की 3x - 4y = 10 आणि दुसरा आहे 4. हे पहिलं इक्वेशन 4x + 3y = 5. आताच मी मागे व्हिडिओत सांगितलंय, याच्यात आपण एबीसी काढत असतो आणि एबीसी x च्या कोएफिशियंटला a म्हणायचं, y च्या कोएफिशियंटला b म्हणायचं आणि उरलेला समोरच्या बरोबरच्या समोरच्याला काय म्हणायचं? c म्हणायचं. मग इथं a काय असेल? इथं a असेल आपला a. आपण याला a1 नाव देऊ 3, याला नाव देऊ b1. इथं असेल b1 - 4 आणि इथं c1 असेल 10 बरोबर. आणि आता पुढे a2 काय असेल? a2 असेल काय असेल? a2 असेल 4, b2 असेल a2 असेल 4, b2 असेल काय असेल? b2 असेल 3 आणि c2 असेल 5. पण याचं करायचं काय? तर याचे एक फॉर्म्युला आहे. 3 फॉर्म्युले. डी चा फॉर्म्युला आहे. डी चा फॉर्म्युला काय आहे? डी चा फॉर्म्युला आहे a1/a2 b1/b2. आणि dx चा फॉर्म्युला काय आहे? dx चा फॉर्म्युला आहे काय आहे? dx चा फॉर्म्युला c1/c2 b1/b2 बरोबर. आणि dy चा फॉर्म्युला काय आहे? तर a1/a2 c1/c2. हे a1 b1 c1 काय चाललं काही समजा ना, लक्षात राहत नाही. काही लक्षात ठेवायची गरज नाही. याला पहिलं समजायचं, याला दुसरं समजायचं, याला तिसरं समजायचं, याला पहिलं समजायचं, याला दुसरं समजायचं, याला तिसरं समजायचं. आणि लक्षात कसं ठेवायचं? 12 32 13 हे अंक लक्षात ठेवला म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 12 म्हणजे 1 म्हणला की a घ्यायचं, 2 म्हणलं की b घ्यायचं, 3 म्हणलं की c घ्यायचं, 2 म्हणलं की b घ्यायचं, 1 म्हणलं की काय घ्यायचं? a घ्यायचं, 2 म्हणलं की 3 म्हणलं की c घ्यायचं. बस एवढं लक्षात ठेवायचं. 12 32 13 हे लक्षात ठेवलं की तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायची, हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. पण तुम्हाला एक सांगण्यासाठी लिहून घेतलं तर हे तुम्ही तसं लिहूनही घ्या आणि हे नंबर लक्षात ठेवा. नंबर काय? 12 32 13 हा नंबर लक्षात राहायला पाहिजे. आपण इथं कोपऱ्यात लिहून घेऊ नंबर 12 32 13 बरोबर. चला तर मग आपण पहिले डी काढू. डी काय असेल? डी 12 म्हणल्यावर काय? ए आणि बी. a1 किती? 3, a2 किती? 4, 2 म्हणजे बी घेणार -4, b2 किती? 3 बरोबर.
आणि आताच आपण मागे 2-3 क्वेश्चन घेतले की डिटर्मिनंट कसं सोडवायचं, काय करायचं, तिरकस गुणाकाराची वजाबाकी करायची. तिरकस गुणाकाराची आपण काय करू, वजाबाकी करू. 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4. पुढे पुढे काय, 3 त्रिक 9 वजा 16. बरोबर. 9 वजा 16 किती, 9तून 16 गेले किती उरतात, 7 उरतात. चिन्ह मोठ्या संख्येचं, 1 प्लस 1 मायनस वजाबाकी होते, चिन्ह मोठ्या संख्येचं. आपला डी काय आला, डी आला 7. आता डी वाय काढू आपण, dx काढू पहिले, dx काढू. dx काय, हे d, हे d साठी, हे dx साठी, हे dy साठी. एवढं लक्षात ठेवायचं. हे d साठी 12, dx साठी 32, dy साठी 13. आपल्याला काढायचं dx. dx काय, 32. 32 म्हणजे काय, 3. 3 म्हणजे काय, c. c काय आपलं, c1 काय 10, c2 काय 5, b1 काय -4, b2 काय -3. बरोबर. आता याची तिरकस गुणाकाराची वजाबाकी करायची. इथं होईल 10 गुणिले 3 वजा 5 गुणिले -4. बरोबर. मग हे काय होईल, समोर 10 त्रिक 30 वजा 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 अधिक 5 चोक 20. बरोबर. बरोबर का, बरोबर चाललंय ना. 20 आणि 30 किती होतात, 50. dx काय आला आपला, 50 आला. dx आपला 50 आला. आणि इकडे लक्ष द्या, इथं मायनस चिन्ह होतं, इथं मायनस होतं, इथं मायनस राहून गेलं, मायनस मायनस इथं प्लस झालं. हे लक्षात ठेवायचं, हे लक्षात ठेवायचं. मायनस प्लस झाल्यावर इथं काय येईल, इथं काय येईल, 9 6 किती होतात, 16 आणि 9 किती होतात, 16 9 होतात 25. हे लक्षात ठेवायचं. इथं चुकलं तर हे लक्षात ठेवायचं की चुकलं, आणि सांगायचंय तुमचं चुकलं म्हणून, व्हिडिओला कमेंट करून सांगायचं इथं चुकलं होतं म्हणून तुमचं. चला, डी काढला, डी काढला, dx काढला. आणि आपल्याला माहिती आहे डी 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 किती आला आपला, डी आला 25. dx काय आला, dx आला 50. मग आता काढायचं आपल्याला, हे वरचं पुसतो मी, वरचं पुसत नाही. इथं आपण x काढू. x काय असतो, dx अपॉन d. हे लक्षात ठेवायचं, हे x चा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे. मग x बरोबर काय येईल, 50 अपॉन 25. 25 दुने 50. मग आपल्याला x ची किंमत मिळाली किती, 2. आणि आपल्याला x ची किंमत काढायची होती, कशाने काढली आपण, डिटरमिनंट मेथडने x ची किंमत काढली. चला तर मग एवढं पुसूया आणि y ची किंमत काढूया. y ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय लागेल, dy लागेल. d तर ऑलरेडी आपण काढलेला आहे. dy काय, 13. 13 म्हणजे काय, 13 म्हणजे काय, 1 म्हणजे a, 3 म्हणजे c. a काय आपला, a1 आहे 3, a2 आहे 4, आणि c1 आहे 10, c2 आहे 5. तिरकस गुणाकार केला, तिरकस गुणाकार केला, 3 गुणिले 5. तिरकस गुणाकाराची वजाबाकी करायची. 3 गुणिले 5 आणि 4 गुणिले 10. बरोबर. बरोबर ना. 5 त्रिक किती होता मग, 15 मायनस 4 10 40. 15 40. बरोबर. 1 प्लस 1 मायनस वजाबाकी. 40 तून 15 गेले, उरले 25. चिन्ह मायनसचं. मग dy काय आला आपला, dy काय आला -25. मग आणि y चा फॉर्म्युला काय, dy अपॉन d. हा फॉर्म्युला मी पहिले सांगितला नाही, पण आता सांगतो. हे y चा फॉर्म्युला आहे आणि x चा फॉर्म्युला आपण पहिले लिहिला होता, तो पुसला. तो मागे व्हिडिओ स्टॉप करून बघून घ्यायचा आणि लिहून घ्यायचा. आता dy काढायचा आपल्याला. dy किती, -25. d किती आलेला आहे आपला, 25. 25 एक 25. y बरोबर -1, x बरोबर 2 आणि y बरोबर -1. आपल्या दोन किमती निघलेल्या आहे.
आपला हा पहिला प्रश्न होता. आता दुसरा प्रश्न आपण डायरेक्ट सोडवणार. एक्स ए बी सी काढत बसणार नाही, डायरेक्ट लिहिणार. आणि हे 12 32 13 हे लक्षात ठेवायची. 12 32 13 लक्षात ठेवल्यावर तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायची गरज पडणार नाही. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न असा आहे, यात एकूण 6 प्रश्न आहे, छोटे छोटे प्रश्न आहे, 6 प्रश्न आहे. 6 प्रश्न घेऊन टाकू आपण आज. पुढचा प्रश्न असा आहे, 4x + 3y = 4, 6x + 5y = 8. हा प्रश्न आहे. असा प्रश्न असल्यावर आपण काय करणार, डायरेक्ट डी काढणार. डी कसं काढणार, आपलं काय माहिती, 12 32 13 हे लक्षात ठेवायचं. डी काढताना 12 12 काय, 12 म्हणजे 1 म्हणजे काय, ए काय 4, याचा काय a2 6, 2 म्हणजे बी काय 3, b2 काय 5. मग डिटर्मिनंट डी सोडवताना काय करतो आपण, डिटर्मिनंट सोडवताना तिरकस गुणाकाराची वजाबाकी. इथं काय होईल, 4 × 5 + 6 × 3 बरोबर 4 पंचे 20 मायनस 33 18. मग आपला डी काय आला, 20तून 18 गेले 2, डी आला 2. आता आपण काढणार आहोत dx कसं काढणार, 32 हे डी असतं, हे dx असतं, आणि हे असतं dy. 32 3 म्हणजे काय सी, 2 म्हणजे बी. मग इथं काय देणार, 32 3 c1 किती 4, c2 किती 8 बरोबर. आणि b1 किती 3, b2 किती 5. याचा तिरकस गुणाकाराची वजाबाकी. मग 4 × 5 + 8 × 3, 4 पंचे 20, 8 त्रिक 24, 1 - 1 प्लस वजाबाकी होईल ना. 24तून 20 गेले, किती उरले, dx बरोबर 24तून 20 गेले 4, चिन्ह मोठ्या संख्येचं. मग x काय निघेल, x बरोबर काय आपला dx/d. मग बरोबर काय येईल, -4/2. d काय आपला 2 आहे. मग 4/2 किती येतात, x बरोबर किती आले, -2 बरोबर. एवढं x लिहून घ्या आपण, एवढं पुसून dy काढू आणि y ची किंमत काढू. व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचं. dy काय, dy काय dy 13 म्हणजे a1 a2 c1 c2. a1 किती 4, a2 किती 6, c1 किती 4, c2 किती 8. तिरकस गुणाकार केला, 4 × 8 4 × 8 वजा 4 × 6 बरोबर 4 8 32 वजा तशी 4 7 24. 32तून 24 गेले खाली किती उरले, 32तून 24 गेले खाली किती उरले, 32तून 24 गेले उरले 8. आपला dy आला 8, dy आपला 8 आला. आणि आपल्याला माहिती y बरोबर काय आहे, dy/d म्हणजे 8/2. भागाकार केला, y बरोबर काय आला, 2 चौक 8, चौक म्हणजे 4, y आला 4. x काय आला होता आपला, x आला होता 2 -2 आणि y आला 4. आपण हे लिहून घेतलं. हा प्रश्न दुसरा होता. टोटल 6 प्रश्न आहे, 2 प्रश्न झाले, 4 प्रश्न आपण फास्ट मध्ये घेऊ, एकदम टाइम न वाया घालवता.
एका व्हिडिओत पूर्ण प्रॅक्टिस सेट संपला पाहिजे आपला, पूर्णचा पूर्ण प्रॅक्टिस सेट संपला पाहिजे. थोडं फास्ट घेऊ आपण. तिसरा प्रश्न असा आहे, x plus 2y is equal to -1 and 2x minus 3y is equal to 12. आपला फॉर्म्युला काय फॉर्म्युला? 12 32 13 बरोबर. d dx dy बरोबर चाललंय ना? सगळं बरोबर चाललंय ना? चला लगेच d काढू आपण. d काय? 12 म्हणजे a1 a2 b1 b2 बरोबर. a1 किती? 1 इथं a2 2 b1 किती? 2 b2 किती? -3. तिरकस गुणाकार केला. तिरकस गुणाकाराची वजाबाकी करतो ना आपण डिटर्मिनंट मध्ये. हे डिटर्मिनंट सोडवण्याची पद्धत आहे. पद्धत तुमच्या प्रॅक्टिस नाही येऊन जाईल, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तिरकस गुणाकार केला कसा? 1 गुणिले -3 मायनस 2 गुणिले 2 बरोबर -3 -4. मायनस मायनस काय होतं? मायनस मायनस बेरीज होते आणि चिन्ह मायनस असतं बरोबर. 4 आणि 3 7. 3 plus 4 is equal to 7. चिन्ह मायनस. हे आलं आपलं d -7. आता काढणार आहोत आपण dx. dx कसा काढायचा? dx 32. 32 म्हणजे काय? 3 म्हणजे c, 2 म्हणजे b. c1 c2 b1 b2 बरोबर. बरोबर ना? c1 मग c1 काय c1 -1. c2 काय? 12. b1 काय? 2. b2 काय? -3 बरोबर. तिरकस गुणाकार केला. -1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 12 बरोबर. 2 वेळेस मायनस मायनस असले गुणाकारात तर चिन्ह बेरजेचं द्यावं लागतं. हे पद्धत आहे, हे माहित पाहिजे. मग 3 1 3 चिन्ह प्लसच राहील. इथं मायनस जसेच तसे 12 दुने 24. 24 तून 3 गेले किती उरले? 24 तून 3 गेले खाली किती उरले? 21 उरले. चिन्ह मोठ्या संख्येचं. मग dx काय आला आपला? dx आला आपला -21. आता आपल्याला काढायचं काय? x चा फॉर्म्युला काय? dx अपॉन d. मग आपण काय लिहिणार इथं? -21 अपॉन -7. मायनस मायनस कटले. 7 त्रिक 21. मग आपला x काय आला? 7 त्रिक म्हणून 3. 7 त्रिक 21. x बरोबर काय आला आपला? x बरोबर आला 3 बरोबर. x बरोबर आला 3. आता काय काढायचं आपल्याला? y काढायचंय. y काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल? dy काढावं लागेल. हे लिहून घ्यायचं पटकन. व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचं, कारण आपल्याकडे वेळ नाही. तुम्हाला लिहू द्यायला वेळ आहे का? नाही. आपल्याला वेळ कमी आहे. चला तर मग dy काय? 13 म्हणजे 1 म्हणजे काय? a. 3 म्हणजे c बरोबर. मग a1 किती? 1. a2 2. c1 -1. c2 12. तिरकस गुणाकाराची वजाबाकी. डिटर्मिनंट सोडवताना तिरकस गुणाकाराची काय करतो आपण? वजाबाकी करतो. 1 गुणिले 12 मायनस 2 गुणिले -1 बरोबर. मग इथं 12 मायनस कंसात -2. मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. मग 12 बरोबर. मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. प्लस म्हणजे चिन्हच प्लस होतं. मायनस मायनस बेरीज नाही, डायरेक्ट चिन्हच प्लस होतं. इथं राहिलं 2. 12 2 किती झाले? 14 बरोबर. मग आपला dy काय आला? dy आला 14. काढायचा काय आपल्याला? y चा फॉर्म्युला dy अपॉन d. d किती आपला? इथे लिहिलेलाच आहे. d आपला -7 आहे. केव्हापासून सोडवत आलेलो आहे आपण? d -7 आहे. वरती ते तुम्हाला d पुसत नाही मी, फक्त dx dy पुसतो, कारण आपल्याला नंतर लक्षात राहत नाही. पुसले गेल्यानंतर पुन्हा काय होतं मागं पहा, त्यामुळं लिहिलेलंच राहतं.
काय आहे dy किती आला आपला 14, dx किती आहे -7, 7 दुने 7 दुने 7 दुने दुने म्हणून 2, चिन्ह मायनसचं कारण एकच मायनस आहे म्हणून मायनस, मग आपला y काय आला -2, काय आला -2. व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या, पुसतो लगेच आणि चौथ्या प्रश्नावर जातो. लगेच आपण राहिले 3 प्रश्न फास्ट मध्ये घेऊन घेऊ. आणि थोडा मोबाईलचा आवाज वाढवायचा कारण आपला माईक थोडा लहान साईजचा आहे. आणि व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडले असेल, प्रश्न जर सोडवण्याची पद्धत आवडली असेल किंवा प्रश्न आवडले असेल तर शेअर करायला हरकत नाही. चौथा प्रश्न असा आहे 6x - 4y is equal to -12 and 8x y is equal to -2. बरोबर. आणि आपलं काय 12, 32, 13 हे लक्षात ठेवायचं. d ds dy हे परत परत का लिहितोय, परत परत तुमच्या डोक्यात राहण्यासाठी परत परत लिहितोय. तुम्ही परत परत लिहित राहिले तर तुमच्या डोक्यात राहील, तुम्हाला प्रश्न लिहायची गरज पडणार नाही. आता आपण डी काढू डायरेक्ट. डी काय 12, 12 काय 12 काय ए बी, a1 किती 6, b1 किती a2 किती 8, b1 किती -4, b2 किती -3. बरोबर. तिरकस गुणाकार केला 6 गुणिले -3 -8 गुणिले -4. सायंत्रिक 18. हे मायनस का दिले, 1 मायनस 1 प्लस म्हणून मायनस -18. 4 8 32 मायनस मायनस प्लस 32. 1 प्लस 1 मायनस काय होईल, 1 प्लस 1 मायनस काय होईल वजाबाकी होईल. आणि वजाबाकी होताना चिन्ह मोठ्या संख्येचं राहील. बरोबर. 32 तून 18 गेले, खाली किती उरले 14 उरतात. चिन्ह मोठ्या संख्येचे म्हणजे प्लस, डी निघला 14. आता dy काढू आपण. dy ने dx काढू कारण आपल्याला पहिले x ची किंमत काढायची. dx काढताना मग dx काढताना काय 32 म्हणजे काय 3 म्हणजे c काय इथं -12, c2 काय -2. बरोबर. b1 काय -4, b2 काय -3. बरोबर ना. आता या तिरकस गुणाकाराची वजाबाकी -12 गुणिले -3 वजा -2 गुणिले -4. मायनस मायनस काय होईल प्लस होऊन जाईल. म्हणजे 12 36 वजा 4 दुने 8, 36 वजा 8, 36 गेले. 36 तून 8 गेले, खाली किती उरले, किती उरतात 36 तून 8 गेले, सांगा बरोबर किती उरतात. 36 तून 8 गेले, पटकन पटकन सांगायचं, वेळ लावायचा नाही. 28 उरतात. चिन्ह मोठ्या संख्येचा म्हणजे प्लसचं. मग dx काय आला आपला, dx काय आला 28. आणि x काढायचा फॉर्म्युला काय dx अपॉन d. d किती आपला, d किती 14, dx किती 28, 14 दुने 28. x काय आला आपला 2, x आला आपला 2. आता एवढं x लिहून घ्यायचं, हे पुसतो आपण. आता y काढायचंय म्हणून dy काढू. dy चा फॉर्म्युला काय 13. 13 म्हणजे काय, 1 म्हणजे काय a, 3 म्हणजे काय 3 म्हणजे c. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. चला तर मग dy काढताना a किती आहे 6, a2 किती 8. बरोबर बरोबर ना. c1 किती -12, c2 किती -2. तिरकस गुणाकाराची वजाबाकी. डिटर्मिनंट सोडवताना तिरकस गुणाकाराची काय करतो आपण, वजाबाकी करतो. मग वजाबाकी करू. 6 गुणिले -2 वजा -12 गुणिले 8. बरोबर. साइन दुने
12 1 प्लस 1 मायनस म्हणून मायनस चिन्ह 12 8 96 बरोबर 12 8 96 आणि मायनस मायनस काय होईल प्लस प्लस 96 1 प्लस 1 मायनस काय होईल वजा बाकी होईल चिन्ह मोठ्या संख्येचं 96 तून 12 गेले खाली किती उरले 96 तून 12 गेले खाली किती उरले पटकन 84 बरोबर आणि आपल्याला काढायचं आहे y चा फॉर्म्युला काय हे dy आलं dy किती आलं आपलं 84 आलं बरोबर आणि y चा फॉर्म्युला काय dy अपॉन d म्हणजे 84 अपॉन 14 14 सक 84 y काय आला 6 x काय आला होता पुसला तो आपण आता हे y लिहून घ्या चौथा प्रश्न झाला शेवटचे दोन प्रश्न राहिले तेवढे दोन प्रश्न झाले की आपला प्रॅक्टिस सेट 1.3 संपतं पूर्ण प्रश्न कंप्लीट होतात एकही प्रश्न राहत नाही समजलं नसेल व्हिडिओ माग करून बघायचा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला पाचवा प्रश्न काय 4m plus 6n is equal to 54 and 3m plus 2n is equal to 28 आपला फॉर्म्युला काय होता फॉर्म्युला आपण प्रत्येक वेळेस पुसतो काय होता फॉर्म्युला 12 32 13 बरोबर d dx dy बरोबर ना आपल्याला पहिले काय काढायचं आहे हे m n x y समजून घ्यायचं m म्हणजे x चे आणि n म्हणजे काय y चे काही घेऊ शकतो p q घेऊ शकतो s t घेऊ शकतो काही घेऊ शकते प्रश्नात काही येऊ शकतं तसं काही नाही आपण डायरेक्ट d काढू d चा फॉर्म्युला काय 12 म्हणजे a1 4 a2 3 b1 6 b2 2 त्रिकाच गुणाकाराची वजाबाकी डिटरमिनंट सोडवताना त्रिकाच गुणाकाराची काय करतो आपण वजाबाकी करतो 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3 4 दुने 8 मायनस साइन 3 18 18 तून 8 गेले 1 प्लस 1 मायनस वजाबाकी होते 8 तून 8 गेले चिन्ह मोठ्या संख्येत राहतं 8 तून 8 गेले किती उरतात 10 उरतात चिन्ह मायनस म्हणजे मोठ्या संख्येचं आता आपल्याला काय काढायचंय dx काढायचं dx कसं काढणार काय dx आहे 32 3 म्हणजे c 2 म्हणजे b c काय मग आपला c आहे 54 c2 आहे 28 बरोबर b1 आहे 7 b2 आहे 2 तिरकस गुणाकाराची वजाबाकी मग 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28 54 चा पाढे कोणाचा नाही पाठ तारीख सांगतो 54 दुने 108 होतात का बरोबर चिन्ह मायनस 28 किती येतात किती येतात रे 28 पटकन सांगा 28 साइन 8 48 4 आले 4 साइन 2 12 4 साइन 8 48 साइन 2 12 12 4 16 28 68 अशी 108 हे 168 एक चिन्ह मायनस आहे 1 मायनस 1 प्लस काय होईल 1 मायनस 1 प्लस काय होईल वजाबाकी चिन्ह मोठ्या संख्येचं 168 तून 108 गेले 128 तून 108 गेले 060 किती उरले 60 आणि dx काय आला आपला dx आला 60 dx काय आला 60 x काय असतो dx अपॉन d dx किती आपला 60 d किती आहे -10 10 60 म्हणजे -6 x बरोबर काय आला -6 आला हे लिहून घ्या पुसतो कारण आपल्याला परत काय काढायचंय y काढायचंय त्यासाठी dy पण काढावं लागेल शेवटचा सेकंड लास्ट प्रश्न आता थोडासाच राहिलाय आणि लास्ट प्रश्न बस किती प्रश्न 7 प्रश्न याच्यात आपल्याला dy काढायचा dy काय आपला काय 13 म्हणजे 1 म्हणजे a 3 म्हणजे
सी बरोबर. ए किती आहे 4, A2 किती 3, सी ला किती सी किती आहे 54, C2 किती आहे 28. आणि आता काय करायचं तिरकस गुणाकाराची वजाबाकी करायची. तिरकस गुणाकार केला 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3 बरोबर. बरोबर ना. 28 किती होत्या रे ए स्वराज 28 किती होत्या 28 96 होतात म्हणे. 28 1200 मित्र होता एक 28 96 होता म्हणे. 28 12 28 किती होता 112. 54 किती होता 5 त्रिक 15 4 त्रिक 12 54 त्रिक 162 बरोबर. 5 त्रिक 15 4 त्रिक 12 150 मध्ये 12 टाकले 162. 112 162 1 प्लस 1 मायनस काय करतो आपण काय करतो वजाबाकी करतो. 1 प्लस 1 मायनस असले की चिन्ह मोठ्या संख्येचं देतो म्हणून 162 तून 112 गेले किती उरले 50 उरले. किती उरले 50. चिन्ह मोठ्या संख्येचं dy किती आला 50 मायनस 50 बरोबर. y काढताना काय करतो आपण dy आपण d घेतो. dy किती आपला dy किती मायनस 50 आणि d किती मायनस 10. 10 पाचे 50 मायनस मायनस कटलं. y बरोबर काय आलं आपलं 5. x काय आला होता लक्षात नाही पण y बरोबर आला 5. व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्यायचा आणि नाही समजलं तर परत बघायचा. आता शेवटचा प्रश्न लास्टचा 6 नंबरचा प्रश्न आणि आपण व्हिडिओ स्टॉप करू. व्हिडिओचा थोडा आवाज वाढवून घ्यायचा आणि बस वाढवून घ्यायचा कारण आपलं माईक लहान आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आवडला तर मित्रांना शेअर करायला पण विसरायचं नाही. चला शेवटचा प्रश्न काय म्हणतो शेवटचा प्रश्न तर थोडासा वेगळा आहे पण तरी आपण त्याला सोडवायला काही हरकत नाही. आपण असे प्रश्न सोडवलेले पहिल्या 1.1 मध्ये असे प्रश्न भरपूर सोडवलेले आहे. पण मग तुम्ही म्हणसान 1.2 का नाही घेतलं कारण त्याला ग्राफ आहे आणि याच्यावर ग्राफ काढू शकत नाही. ग्राफ काढणं उलट सोपं आहे याच्यावर ग्राफ काढू शकत नाही म्हणून 1.2 घेतला आणि डायरेक्ट 1.3 वर गेलो आपण. कळलं. प्रश्न काय म्हणतो x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. आपण असाही प्रश्न एक मागे बघितला होता. याच्या खाली दोन्ही इथे बी दोन्ही इथे बी दोन्ही. याला काय करायचं याला लगेच 2 न गुणून घ्यायचं. इथंच गुणून घ्यायचं 2 न गुणून घ्यायचं. 2 न गुणलं 2 2 कटले. 2 न गुणल्यावर काय झालं 2 2 कटले. हे दोनही कटले कारण इथंही 2 न गुणलं ना आणि इथंही 2 न गुणलं इथं काय झाले 2 आले. मग समीकरण काय झालं 2x मायनस y इज इक्वल टू 1 असं समीकरण झालं बरोबर. आणि आपलं काय फॉर्म्युला काय 12 32 13 d dx dy हे लक्षात ठेवायचं. कधी पण काय करायचं 12 32 13 लक्षात ठेवायचं. डिटर्मिनंट क्रॅमर्स रूल फक्त एवढ्या याच्यावर अवलंबून आहे. d dx dy काढला x y निघाला एकदम सोपं. चला तर मग आपण डायरेक्ट डी काढू. डी काढायला 12 चा वापर करायचा. 12 म्हणजे ए किती 2 A2 किती तोही 2 बी किती 3 B2 किती B2 मायनस 1. इथं काही नसलं म्हणजे काय असतो 1 असतो. y चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे काय 1 आहे आणि चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस 1. तिरकस गुणाकाराची काय करायची वजाबाकी करायची बरोबर ना. बेक बे चिन्ह मायनस बरोबर. 3 दुने 6 मायनस चिन्ह इथं जसं तसं मायनस मायनस काय होईल प्लस होईल. प्लस नाही होणार बेरीज होईल म्हणजे ऍडिशन होईल. चिन्ह मायनसच राहील. 6 आणि किती 7 चिन्ह मायनसच. डी किती आला आपला डी आला 7. आता dx काढू आपण. dx काय येईल 32
32. 32 म्हणजे 3. 3 म्हणजे सी. सी किती 2 आणि याचा 1. C2 1. 2. 2 म्हणजे बी. बी किती 3. B2 किती -1. तिरकस गुणाकार केला बरोबर. -3 × 1. बेक बे चिन्ह मायनस बरोबर ना. इथे बी बेक किती होईल, इथेही बे होईल. हे कोण सांगेल. हे किती होईल 8 होईल. हे किती होईल 8 होईल. चिन्ह मायनस राहील. हे कोण सांगेल. सांगायला पाहिजे हे गोष्टी चुकल्यावर. 3 1 3 मायनस असेच तसे 3 1 3. 3 दुने किती होता 3 दुने 6. मायनस मायनस 3 दुने 6 नाही. मायनस मायनस बेरीज होती. 3 आणि 2 5 होतात. हे सांगायला पाहिजे. 3 आणि 2 किती होतात 5. एक मायनस मायनस काय होईल बेरीज होईल. चिन्ह मायनस राहील. 3 आणि 2 5. डीवाय काय आला आपला. डीएक्स काय आला आपला. डीएक्सच काढतोय ना आपण अजून. हा डीएक्सच काढतोय. डीएक्स इथे डीएक्स लिहायला राहिलं. डीएक्स 5 आला. एक्स काय येईल आपला dx अपॉन डी. थोडं फास्ट होत आहे म्हणून थोडा दम लागला. सवयने मोठे व्हिडिओ पूर्ण प्रश्न घ्यायचे. एकदा सवयने पाणी प्यावं लागतं. पण वेळ जाईल म्हणून पाणी पित नाही मी तुमच्यासाठी व्हिडिओ लहान व्हावं म्हणून. चला डी किती आहे आपला -8 आणि dy किती dx किती आहे -5. मग x बरोबर काय आला -5 अपॉन -8. मायनस मायनस कटलं. मग x बरोबर आला 5/8. दिसतंय ना हे 5/8 बरोबर. आता आता काय राहिलं. काय राहिलं आता y राहिलं. y साठी काय काढावं लागल. काय काढावं लागल dy काढावं लागल. dy चा फॉर्म्युला काय 13. 13 म्हणजे काय 13 म्हणजे a. 1 म्हणजे a. 3 म्हणजे c. 13. मग a काय 2. a2 किती तोही 2. c2 किती c1 किती 2. c2 किती 1. तिरकस गुणाकाराची वजाबाकी 2 गुणिले 1 वजा 2 गुणिले 2. बेक बे मायनस चिन्ह जसं असतं. बे दोन्ही 4. 4 2 गेले खाली किती उरले. 4 2 गेले खाली किती उरले 2. 2 बरोबर. 2 2 बेक बे बे दोन्ही 4. 4 2 गेले. 1 + 1 मायनस वजाबाकी होते. 4 2 गेले 2. चिन्ह मायनस बरोबर. मग dy काय आला dy आला -2. आपल्याला काढायचा आहे y. y चा फॉर्म्युला काय dy अपॉन डी. dy किती -2. डी किती -8. मायनस मायनस इथंच घटले. बे 1 बे बे चोक 8. मग एकास 4. y बरोबर काय आला आपला एकास 4 आला. तर आपण सही गणित घेतले. थोडे फास्ट मध्ये घेतले. थोडेफार फास्ट घेतामुळे प्लस मायनस थोडंफार कॅल्क्युलेशन इथं कसं 8 7 8 झाले होते असं थोडंसं चुकलंय. पण व्हिडिओ एकदम फास्ट फॉरवर्ड आणि सगळे प्रश्न झालेले. 1.3 पूर्ण झालेला आहे. आणि तुम्हाला जर 1.4 1.5 पूर्ण असे व्हिडिओ समोरचे लागत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कृपया मित्रांना शेअर करा. कारण त्यांनाही प्रश्न सोडवताना ज्यावेळेस अडचणी येईल त्यावेळेस कसं सोडवायचं कसं लक्षात ठेवायचं हे मी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथंच मी आराम घेतो. धन्यवाद.